एका बॅगला किती खर्च येतो हे आता आपण जाणून घेणार आहोत। समजा आता ही 10 किलोची किराणा मालाची पिशवी आहे, ह्याच्यामध्ये अंदाजे 4 ते 5 किलो ओला भुसा बसतो। 4-5 किलो भुशाला तुम्हाला लागणारा जो खर्च आहे तो अंदाजे विकत जरी घेतला तरी 4-5 रुपयाच्या पुढे जात नाही। आता त्याच्यामध्ये स्पॉन आहे, अंदाजे आता स्पॉनचा रेट चालू आहे 100 ते 130च्या मध्ये, तर म्हणजे तुम्हाला 110 ते 115 रुपये तुम्हाला किलोला स्पॉन लागते। म्हणजे 11 ते 15 रुपये तुम्हाला एका बॅगेला स्पॉनचा खर्च येणार आहे। आता स्टरलायझेशन प्रोसेस आहे। अगेन तुम्ही स्टरलायझेशन कोणत्या पद्धतीने करताय, केमिकल पद्धतीने करताय की पाण्यामध्ये उकळून करताय? पाण्यामध्ये उकळून करणार असेल तर लागणारं सरपान आलं, तर लागणारं त्याचं इंधन आलं, तर तो तुमचा 4 ते 5 रुपये पकडून चला। जर तुम्हाला केमिकल लागणार असेल तर केमिकलचा खर्च आहे, तोही अंदाजे तुमचा 6 ते 7 रुपये एका बॅगेला केमिकलचा खर्च जातो। आता वरती झाली प्लॅस्टिक बॅग, तीच बॅग तुम्हाला आता किती रुपयाला लागणार आहे? 7 ते 8 रुपयाला। बरं, आता बॅगेचं रॉ मटेरियल झालं, पण त्याला भरण्यासाठी आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी लागणारा मॅनपॉवर असेल, जसं की मला आता 300-350 रुपये एका जर मॅनपॉवरचा रोज असेल तर एका बेडला मला 3 ते 4 रुपये मॅनपॉवरचा खर्च आहे। जर तुमची जागा रेंटवर आहे किंवा स्वतःची जरी असली तरी पण त्याची इलेक्ट्रिसिटी बिल असेल, रेंट असेल, किंवा तुम्ही शेडसाठी कोणतं कर्ज घेतलं असेल त्याचा EMI खर्च असेल, तो सुद्धा या खर्चामध्ये असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन काढता। तर हा सगळा खर्च जर पकडला तर ॲव्हरेज तुमच्या एका बॅगेचा खर्च 50 ते 60 रुपये जातो। 50 ते 60 रुपये खर्चामध्ये आता तुम्हाला उत्पन्न किती निघतं? आता जर तुम्ही 1000 बॅगा जर केलात अंदाजे, तर 1000 बॅगांना तुम्हाला किती खर्च लागणार आहे? तर तुम्हाला ॲव्हरेज 2 मॅनपॉवर तर कंपल्सरी लागतात, तर 2 मॅनपॉवरचा खर्च प्लस त्याचा मेंटेनन्स, आणि 1000 बॅगा जेव्हा भरतात तेव्हा 500 बॅगा तुमच्या नेहमी ॲक्टिव्ह असतात। 2 महिन्याची प्रोसेस असते, 1 महिन्यामध्ये तुमचे अर्धे बेड तुम्हाला उत्पन्न देत असतात। त्याच्यामुळे अंदाज जरी पकडायचा गेला तरी तुम्हाला महिन्याअखेर ह्याच्यामधून 1000 बॅगांमधून 50 ते 60 हजार रुपये निव्वळ नफा निघू शकतो।